जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? तर या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये आपला भारत 80व्या क्रमांकावर आहे. या रँकिंगनुसार भारताचा पासपोर्ट धारक व्यक्ती किती देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतो? तर 55 देशांमध्ये भारतीय नागरिक व्हिसा फ्री प्रवास करू शकतो. मित्रांनो, यंदाच्या या रँकिंगमध्ये भारताने 5 स्थानांनी प्रगती करून हे 80वावं स्थान पटकावलं आहे. बरं, या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर यात पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे. सिंगापूर देशाचा पासपोर्ट धारक व्यक्ती एकूण 192 देशामध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतो. सिंगापूर नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर जपान आणि साऊथ कोरिया आहेत. तिसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड हे देश आहेत. या रँकिंगमध्ये सर्वात शेवटच्या म्हणजेच 101व्या स्थानावर कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान हा 101व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट धारक व्यक्ती फक्त 24 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने अक्कापाडे ही योजना सुरू केली? तर ही जी अक्कापाडे योजना आहे ही कर्नाटक या राज्याद्वारे सुरू करण्यात आली. मित्रांनो, ही योजना हिंसाचार, छळ आणि बालविवाह यासारख्या सामाजिक दुष्कृत्यांना रोखण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे. व या योजनेचा उद्देश काय? तर कर्नाटकातील महिला आणि अल्पवयीन मुलींची सुरक्षा सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. कर्नाटक राज्याविषयी सांगायचं झालं तर सध्या थावरचंद गहलोत हे याचे राज्यपाल आहेत, तर सिद्धरमैया हे मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकमध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर बन्नेरघट्टा नॅशनल पार्क, बंदीपूर नॅशनल पार्क, नागरहोल नॅशनल पार्क, कुद्रेमुख नॅशनल पार्क व मुद्दुमलाई नॅशनल पार्क हे कर्नाटक या राज्यात स्थित आहे. आणि यापैकी बंदीपूर नॅशनल पार्क बऱ्याच वेळा विचारण्यात येतं, तर हे पक्क लक्षात ठेवा, बंदीपूर नॅशनल पार्क हे कर्नाटक राज्यात स्थित आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूने 2026 साठी जारी केलेल्या सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानी आहे? तर या वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत आपल्या भारताला 12व्या स्थानावर ठेवण्यात आला आहे. यात नेहमीप्रमाणेच पहिल्या स्थानावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर रशिया, तर तिसऱ्या क्रमांकावर चीनला ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड पॉप्युलेशन हा अहवाल आर्थिक क्षमता, लष्करी संसाधने, तांत्रिक प्रगती, लोकसंख्याशास्त्रीय ताकद, प्रशासन स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रभावीपणे सहभागी होण्याची क्षमता या आधारावर प्रकाशित केला. पुढील प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या 7 एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय संघटनाशी तात्काळ संबंध तोडण्याचा निर्णय घेतला? तर हा जो निर्णय आहे हा इस्रायल या देशानं घेतला आहे. मित्रांनो, याआधीच अमेरिकेने सुद्धा असाच निर्णय घेतला होता. अमेरिकेने तर 66 संघटनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे व त्याचाच कित्तागिरी होत इस्रायलने सुद्धा आता 7 संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट क्वेश्चन. बामनवास कांकर पंचायत ही कोणत्या राज्यातील पहिली पूर्णपणे सेंद्रिय पंचायत बनली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच बामनवास कांकर ही पंचायत राजस्थान या राज्यात स्थित आहे. मित्रांनो, राजस्थानमधील कोटपुतली बेहरोड जिल्ह्यात हे बामनवास कांकर पंचायत स्थित असून या ग्रामपंचायतीने आता पूर्ण गाव पातळीवर सेंद्रिय शेती व जीवन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे ही राजस्थानमधील पहिली जैविक ग्रामपंचायत बनली आहे. राजस्थान. आता इथे राजस्थानविषयी हे लक्षात ठेवा, राजस्थानचे राज्यपाल हे हरिभाऊ बागडे आहेत, तर भजनलाल शर्मा हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या राज्यामध्ये रणथंबोर, केवलादेव, सरिस्का मरुभूमी व मुकुंद्रा हिल्स हे 5 नॅशनल पार्क स्थित असून इंदिरा गांधी कालवा सुद्धा या राज्यात आहे. आणि जर आपल्याला असं विचारलं की माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे? तर राजस्थान याच राज्यात हे ठिकाण स्थित आहे. पुढील प्रश्न पहा काय म्हणतो. सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच BSFच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता BSFचे नवीन महासंचालक हे प्रवीण कुमार बनले आहेत. मित्रांनो, प्रवीण कुमार याआधी ITBPचे महासंचालक होते व त्यांची आता BSFचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. बरं, मग आता हे ITBPचं पद तर रिक्त झालं, यावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून शत्रुघ्न सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आली.
यासच NIAचे नवीन महासंचालक कोण बनलेत? तर राकेश अस्थाना हे NIAचे नवीन महासंचालक बनले आहेत. महत्त्वपूर्ण 3 नियुक्त्या आहेत, लक्षात ठेवा. BSFचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार, भारतीय सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक शत्रुघ्न सिंग कपूर, तर NIAचे नवीन महासंचालक हे राकेश अग्रवाल बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, 2026-27 या कालावधीसाठी निशस्त्रीकरण बाबीवरील सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो, आता 2026-27 या कालावधीसाठी ABDMचे अध्यक्ष म्हणून DB व्यंकटेश वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. आणि हा प्रश्न महत्त्वाचा का ठरतो? तर या पदावर नियुक्त होणारे DB व्यंकटेश वर्मा हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. या ABDM विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 1978 मध्ये करण्यात आली असून यामध्ये एकूण किती सदस्य असतात? तर या ABDM मध्ये एकूण 15 सदस्य असतात. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेत? तर विवेक भीमनवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनलेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी PV सिंधू यांची नियुक्ती झाली. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता बरुआ, नासाचे नवीन अध्यक्ष जेरेड इसाकमन, युनिचेरचे नवीन अध्यक्ष बरम सालेह, ऑस्ट्रेलियातील भारताचे नवीन उच्चायुक्त नागेश सिंग, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठे, तर देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील प्रश्न, कोणत्या देशांनी 16व्या ADM+ दहशतवाद विरोधी बैठकीचं सह अध्यक्षपद भूषवले? असे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात. तर लक्षात ठेवा, या 16व्या ADM+ दहशतवाद विरोधी बैठकीचं अध्यक्षस्थान हे भारत आणि मलेशिया या 2 देशांनी संयुक्तपणे भूषवलं आहे. ही जी बैठक आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर ही बैठक 14 ते 16 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडली व या बैठकीचं सह अध्यक्षस्थान भारत आणि मलेशिया या 2 देशांनी भूषवलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो भारतीय सेना दिवस आहे हा दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 15 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर फील्ड मार्शल KM करियप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख बनले होते. त्याच्या स्मरणार्थच 15 जानेवारी रोजी भारतीय सेना दिवस साजरा केला जातो. यंदाचा 78वा लष्कर दिन असून यानिमित्त जयपूरमध्ये एका भव्य परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल कोण होते? तर फ्रान्सिस बुचर हे स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीत कोणत्या राज्याने पदतालिकेत पहिलं स्थान पटकावलं? तर या पदतालिकेत कर्नाटक या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं. कर्नाटकने यात एकूण 3 गोल्ड, 2 सिल्वर व 6 ब्रॉन्झ पदकासह 11 पदक पटकावून पहिलं स्थान पटकावलं. तर यात दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्यावर मणिपूर, चौथ्यावर मध्य प्रदेश, तर 5व्या क्रमांकावर हरियाणा हे राज्य होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणत्या ग्रामीण बँकेने भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ATM व्हॅन लॉन्च केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.